चारधाम पाययात्रा दिवस 39वा आम्ही बद्रीनाथ धाम या ठिकाणी आलेलो आहे. तर आमचा सुरुवातीचा प्रवास 25 एप्रिलला सुरू केली होती. ऋषिकेशवरून यमुनोत्री गेला, यमुनोत्रीचं जल घेतलं, यमुनोत्रीतून परत गंगोत्री गेला, गंगोत्रीचं जल घेतलं, मी परत केदारनाथला अर्पण केलं आणि केदारनाथवरून आज बद्रीनाथला आलेलो आहोत. या ठिकाणी गरम तप्त कुंडावर स्नानही केलं, पूजापाठ केलं आणि दर्शन केलं आणि नंतर बद्रीनाथ भगवंताचं सुंदर असं दर्शन झाले. पाठीमागं मंदिर आहे आणि आम्ही खूप आनंद घेतला आहे. जरा मौका सोनू महाराज थोडंफार बोलतो. आणि या ठिकाणी पुण्याची आपली एक कावडा लिहिली आणि ते कसं व्हायचं धक्कन टक्कन आणि आमचं सर्वांचं दर्शन आणि आरती ही आतमध्ये झाली आणि मेन मंदिरात गाभाऱ्यामध्ये देवाच्या. आणि आम्ही जी यात्रेचं श्रम होतं ते आमचं श्रम आज पूर्ण झालं. प्रत्यक्ष आम्हाला आनंद झाला आत्मदर्शन झाल्याबद्दल. आणि खूप अडचणी येतात. चारधाम यात्रा खूप कठीण आहे, कारण गुरुवारी अरुणगिरी बाबा म्हटले होते किंवा जाणं शक्य आहे पण येणं खूप कठीण आहे, कारण खूप दरी आहे. कवा अंगावर दगड पण सांगता येत नाही, कवा वादळ सुद्धा सांगता येत नाही, कवा बरफ पण सांगता येत नाही. वातावरण खूप बेकार आहे आणि अशा वातावरणातलं पण खूप कष्ट घेऊन आणि आम्हाला प्रेरणास्थान असलेले बाळकृष्ण महाराज खवले यांची संकल्पना होती काय नाही उड्डाण करून उड्डाण केलेलं शोधन चारधाम पाययात्रा करण्याचा संकल्प होता. तो आज आमचा पूर्ण झालेला आहे. आता उद्या आपापल्या मानागाव जाणार आहोत. सहस्त्रधारा आपलं त्या मानागाव असं आहे त्या ठिकाणी श्री व्यासजींचा आश्रम आहे आणि त्या ठिकाणी व्यासजींनी महाभारत लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी व्यासजींनी गुप्त सरस्वतीची नदी आहे म्हणजे गंगा जी आहे त्या ठिकाणी व्यासजींनी शाप दिला होता सरस्वती मातेला म्हणून तिथून सरस्वती गुप्त झालेली आहे. त्या ठिकाणी सरस्वती मातेचंही दर्शन होणार आहे, व्यासजींचं दर्शन होणार आहे, व्यास गुफा आहे, गणेश गुफा आहे आणि सहस्त्रधारा नाही काय कोणची धारा वसुधारा दर्शन होणार आहे. सर्वांचं दर्शन करून महाभारत त्या ठिकाणी लिहिलेले सर्व दर्शन होऊन त्या ठिकाणी आम्ही आज यात्रा सांगता होणार आहे, संपन्न सांगता पूर्ण होणार आहे. तरी बद्रीनाथांच्या कृपेने यात्रा चांगली सफल झालेली आहे, कोणती अडचण आलेली नाही आणि उड्डाणच्या आशीर्वादाने सर्व झालेले आहे. त्यामुळे काय काळजी करायची आवश्यकता नाही. रामकृष्ण हरी, बद्री विशाल की जय, केदारनाथ भगवान की जय, चारो धाम की जय. हा पहा सुंदर असा परिसर, इकडं अलकनंदा वाहत आहे. बघा किती सुंदर परिसर दिसतो. सुंदर असा इकडला परिसर, सुंदर असा बर्फीलं ठिकाण, बरी बर्फ. रामकृष्ण हरी.